सन्माननीय उदयजी सामंत आपले विचार प्रकट करणार आहेत। मात्र त्यापूर्वी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूयात। या टाळ्या आयोजनासाठी आणि पुढचं कारण असं आहे, त्यांना कालच डॉक्टर अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाची डीलिट पदवी मिळाली आहे। त्याकरता त्यांचं मनापासून अभिनंदन करूया आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या सांगता समारंभाचे प्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे, विश्व मराठी संमेलनाचा पहिला कलारत्न पुरस्कार ज्यांना मिळाला आहे ते रितेशजी देशमुख, सयाजीराव शिंदे, माझ्यासोबत या विभागामध्ये काम करणारे सदानंदजी मोरे, ज्येष्ठ साहित्यिक रामदासजी फुटाणे, माझे मित्र राजेशजी पांडे, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रजी शोभणे, उल्हासदादा पवार, लक्ष्मीकांत देशमुख, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर या संमेलनाची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा यांच्या शुभ हस्ते झाली। परंतु खऱ्या अर्थानं समारंभाचे प्रमुख म्हणून राजसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मला असं वाटतं की मराठी भाषेचा मंत्री म्हणून खऱ्या अर्थानं आज आमचं विश्व मराठी संमेलन हे यशस्वी झालं, कारण समारोपाच्या कार्यक्रमाला राजसाहेब उपस्थित राहिलेले आहेत। ज्या व्यक्तीनं मराठीसाठी आपलं योगदान दिलं, जो मराठीवर अन्याय करतो, अत्याचार करतो, त्याला धडा शिकवण्याची भूमिका या राज्यामध्ये घेतली, अशा व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये हा सांगता समारंभ होतोय, हे आमच्या विभागाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचं आहे। आता कदाचित उदय सामंत राजसाहेबांनाच का बोलवलं ही देखील बातमी उद्या होऊ शकते, पण राजसाहेब मनापासून सांगतो की रितेशचा सत्कार हा तुमच्या हस्तेच व्हावा ही आमची मनापासूनची इच्छा होती। कारण मराठी भाषा मोठी झाली पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्याचं जतन झालं पाहिजे, असे मोठमोठे शब्द माझ्या विभागामध्ये आहेत। म्हणजे ज्यावेळी मी विभागाचा आढावा घेतला, कारण मराठी भाषेचं खातं माझ्याकडे आल्यानंतर इथे मी आढावा घेतला आणि माझ्या संपूर्ण विभागामध्ये 400-450 अधिकारी काम करतात, त्या सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांना मी पुण्यामध्येच एका बैठकीला बोलवलेलं होतं। पण माझ्याकडे 2 विभाग असल्यामुळं त्या 2 विभागातला अधिकाऱ्यांच्या बाबतीतला मला फरक लक्षात आला। उद्योग विभागाची ज्यावेळी मी बैठक घेतो तेव्हा अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, प्लॉट वाटप, कंपन्या येणार, रेड कार्पेट, हे मोठमोठे शब्द त्याच्यामध्ये आहेत। आणि मराठी भाषेचा ज्यावेळी आढावा घेतला आणि मी सांगितलं की मला ब्रीफ करा, मला सांगा की आता हा विभाग कसा चालवायचा आहे, त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं। आणि हे प्रश्नचिन्ह असताना राजसाहेब मी स्पष्टपणानं सांगितलं, जाहीरपणानं सांगतो, नक्कीच माझ्याकडे उद्योग विभाग आहे, उद्योग विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे, तरुणांच्या हाताला रोजगार देण्याची भूमिका देखील माझ्याकडनं भविष्यामध्ये घेतली जाईल। पण मी मला भाग्यवान समजतो की आज मी मराठी भाषेचा मंत्री आहे आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री जर असं सांगत असेल तर अधिकाऱ्यांनी देखील चेहऱ्यावर सुटकी भाव ठेवण्यापेक्षा हसत हसत आपण जर विभाग चालवला तर अतिशय चांगल्या पद्धतीची गंमत देखील हा विभाग चालवताना येईल। अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला। 2000 वर्षापूर्वीची भाषा, 15 वर्षापूर्वीची भाषा, 1800 वर्षापूर्वीची भाषा, 1900 वर्षापूर्वीची भाषा, हे समजवता आमच्या विभागाला 12 वर्ष लागली। कारण मी स्वतःला भाग्यवान समजतो की 2013ला ज्यावेळी मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री झाला या राज्यामध्ये, तो देखील उदय सामंत होता आणि योगायोगानं अभिजात भाषेचा दर्जा मिळताना देखील याच विभागाचा कॅबिनेट मंत्री होण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं। आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगितले की हा विभाग देखील आपण चांगल्या पद्धतीनं चालवला पाहिजे। साहेब, याची आढावा बैठक झाली बजेट देण्याची। बजेट देताना आम्ही अर्थमंत्र्यांना विचारलं, अजितदादांना विचारलं की या विभागाला तुम्ही बजेट किती देणार आहात। निदान महायुतीचं सरकार असल्यामुळे अजितदादांनी स्पष्टपणाने सांगितलं की जेवढी बजेटची मागणी तुम्ही केलेली आहे तेवढी मराठीच्या
जतनासाठी, संवर्धनासाठी आणि प्रचार आणि प्रसारासाठी तुम्हाला बजेट दिलं जाईल. आम्ही सगळेच्या सगळं बजेट घेण्यामध्ये यशस्वी झालो. हा सांगण्याचा हेतू एवढाच आहे की मराठी भाषेचं संमेलन झालं म्हणजे माझ्या विभागाची जबाबदारी संपली नाही. रितेशजींना पुरस्कार दिला म्हणजे माझ्या विभागाची जबाबदारी संपली नाही. आज परदेशामध्ये राहणारे माझे जे मराठी बांधव आहेत, जे आज राजसाहेबांना ऐकायला आले, साहेब त्यांचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे. कारण स्वतःचे पैसे खर्च करून शासनाची मदत न घेता राज्यातली आपल्या लोक परदेशामध्ये या मराठीचं संवर्धन करतायत, त्याचं जतन करतायत. आणि म्हणून यावेळी आम्ही निर्णय घेतला की मराठीचं जतन करण्याची जबाबदारी जशी तुमची आहे तशी शासनाची देखील आहे. परदेशामध्ये देखील या सगळ्या संघटनांना आर्थिक ताकद उभी करण्याचा निर्णय माझ्या विभागानं यावेळी नक्की घेतलेला आहे आणि त्याचा फायदा देखील माझ्या परदेशातनं आलेल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना होणार आहे. मी सुरुवातीला उद्घाटनाच्या व्यासपीठावरनं देखील सांगितलं की संमेलनं असली की थोडाफार वादविवाद होतो. काही लोकांनी सांगितलं की अमेरिकेवरनं आमचे मराठी लोक येत आहेत, मराठी भाषा जपणारी लोक येत आहेत, त्यांना तुम्ही मानधन देऊ नका, त्यांचा खर्च करू नका. पण व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना मला अजून एक महत्त्वाची मराठी माणसाचं मराठीपण सांगायचं आहे की ज्यावेळी अशी शंका निर्माण झाली त्यावेळी आलेल्या परदेशातल्या 70% लोकांनी आमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा आणि मराठीच्या संवर्धनासाठी वापरा असे सांगणारे देखील परदेशातली लोक आज आपल्या समोर बसलेली आहेत. त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करतो. पुण्याचं हे विश्व मराठी संमेलन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा होतंय. पहिल्यांदा हे मुंबईमध्ये झालं, नंतर वाशीमध्ये झालं. आणि माझ्या विभागानं देखील निर्णय घेतला की हे विश्व मराठी संमेलन जे आहे मुंबईपुरतं सीमित न ठेवता हे संमेलन प्रत्येक शहरामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून पुण्यामध्ये हे संमेलन तिसरं होताना चौथं जे संमेलन आहे ते देखील राजसाहेबांच्या आवडत्या शहरातच करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. ते म्हणजे नाशिक शहर. पुढच्या वर्षीचं विश्व मराठी संमेलन हे कुसुमाग्रजांच्या नगरीमध्ये आम्ही नाशिकला करणार आहोत. युवा साहित्य संमेलन आपल्याला आवश्यक होतं फुटाणे साहेब, बाल साहित्य संमेलन तुम्हाला आवश्यक होतं, महिला साहित्य संमेलन तुम्हाला आवश्यक होतं. ही सगळी संमेलन करण्याचा निर्णय देखील मराठी भाषेच्या निमित्तानं आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हाला धन्यवाद देत असताना मी पुन्हा एकदा राजसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचं कारण अजून एक सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये मी राजकारण करत असताना अनेक वेळा मला असं वाटलं की या काही मंडळींबरोबर मी व्यासपीठावर पाहिजे. राजसाहेबांबरोबर व्यासपीठावर येण्याचा योग कधीच मला आला नाही, राजकीय तर आलाच नाही, पण राजसाहेबांना भेटण्याचा योग आला. पण राजसाहेबांचं भाषण त्यांच्याच व्यासपीठावरनं ऐकण्याचा कधी योग नव्हता. आणि म्हणून कदाचित मला नियतीनं मराठी भाषेचा मंत्री केलेला असावा की हा मंत्री झाल्यानंतर राजसाहेब समारोपाला येतील आणि तुला राजसाहेबांचं भाषण त्याच व्यासपीठावरनं ऐकता येईल. हा कदाचित नियतीनं घडवून आणलेला योगायोग आहे. आणि म्हणून राजसाहेब तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मराठीच्या भल्यासाठी, मराठीच्या चांगल्यासाठी ज्या ज्या काही सूचना आपण कराल, ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत त्या करण्याची ग्वाही देखील मराठी भाषेचा मंत्री म्हणून या व्यासपीठावरून देतो. आपल्याला आणण्यासाठी तुमचे माझे मित्र आणि तुमचे सहकारी इथं आमिर खोपकर बसलेले आहेत, आमचे अभिजितजी बसलेले आहेत. त्यांनी देखील मला फार मदत केली, राजकीय नाही पण राजसाहेबांना आणायला मदत केली. त्याबद्दल राजसाहेब तुमच्या साक्षीनं त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही या कार्यक्रमामध्ये आला, तुम्ही सामील झाला, याबद्दल तुमचे आभार मानून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब धन्यवाद. सामंत साहेब.